पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची परंपरा काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। संजय राऊत, तुमची परंपरा 100 कोटी रुपये वसुलीची होती। दररोज 100 कोटी रुपये वसुली करायचे हे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाची परंपरा होती। वाझे काय लादेन आहे का असं म्हणण्याची परंपरा तुमची होती। कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणं ही तुमची परंपरा होती। एवढंच नाही तर कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस मरत असताना त्याच्या प्रतावरचं टाळू खाण्याची परंपरा महाविकास आघाडीची उभाटा गटाची संजय राऊत तुमची होती। सोमेंदू अधिकारी यांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केलंय कारण त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत। तुमच्या बाबतीत तसं नाहीये, तुमच्यावर आरोप सिद्ध झालेले, तुम्हाला जेलवारी देखील झालेली आहे, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची परंपरा काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। संजय राऊत, तुमची परंपरा 100 कोटी रुपये वसुलीची होती। दररोज 100 कोटी रुपये वसुली करायचे हे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाची परंपरा होती। वाझे काय लादेन आहे का असं म्हणण्याची परंपरा तुमची होती। कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणं ही तुमची परंपरा होती। एवढंच नाही तर कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस मरत असताना त्याच्या प्रतावरचं टाळू खाण्याची परंपरा महाविकास आघाडीची उभाटा गटाची संजय राऊत तुमची होती। सोमेंदू अधिकारी यांना भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री केलंय कारण त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत। तुमच्या बाबतीत तसं नाहीये, तुमच्यावर आरोप सिद्ध झालेले, तुम्हाला जेलवारी देखील झालेली आहे, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। राहुल गांधींच्या संजय राऊतांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। ज्या पद्धतीनं काँग्रेसनं डीएमकेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला समर्थन दिलं, संजय राऊत तुम्ही आणि तुमचे नेते असलेले नव्याने झालेले राहुल गांधी यांनी अनेक प्रादेशिक पक्षांच्या पाठीमध्ये असाच खंजीर खुपसलाय। आता डीएमकेची वेळ होती, डीएमके वेळी सजग झाली आणि त्यांनी सांगून टाकलं की आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही। उद्धवजींच्या पाठीमध्ये देखील काँग्रेस खंजीर खुपसणार आहे। संजय राऊत, तुम्ही वेळीच सांगा। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी माझी काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल। संजय राऊत, हीच ती वेळ आहे। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा आपलं दुकान बंद करा, अन्यथा एक दिवस राहुल गांधी तुमच्या उरल्या सुरल्या उभाटा गटाला देखील टाळं लावल्याशिवाय राहणार नाहीत, तुमच्या पाठीमध्ये देखील खंजीर खुपसल्याशिवाय राहणार नाहीत। जनाब संजय राऊत, राहुल गांधी यांनी एप्स्टीन फाईलच्या गप्पा करू नये। पाटकर फाईलमध्ये कशा पद्धतीनं संजय राऊतांचं तोंड काळं झालंय हे महाराष्ट्रानं बघितलंय। एप्स्टीन फाईलमध्ये काहीही नाही, कुठल्याही भारतीय नेत्याचं नाव नाही। असेल तर एखाद्या काँग्रेसच्या नेत्याचं, असेल तर संजय राऊत तुमचं नाव याच्यामध्ये निश्चित असेल, परंतु एप्स्टीन फाईल जाऊ द्या। महाराष्ट्रामध्ये जी पाटकर फाईल्स गाजते, येणाऱ्या काही दिवसात स्वप्नाताई पाटकर यांचं पुस्तक येणार आहे, त्या पुस्तकात तुमचा बुरखा आणखी फाटला जाणार आहे। त्या पाटकर फाईल्स समोर आल्यानंतर संजय राऊत तुमचं तोंड काळं झाल्याशिवाय राहणार नाही। आता देखील महाराष्ट्राला तुम्ही केलेलं काळं बिळं सगळं माहिती आहे। राहुल गांधी यांनी एप्स्टीन फाईलच्या गप्पा मारू नये। एप्स्टीन फाईलमध्ये काँग्रेसच कशा पद्धतीनं उघडी नागडी झाली हे देखील बघायला मिळेल। जनाब संजय राऊत, मीरा भाईंदरचा घोटाळा हा पत्राचाळ घोटाळ्याप्रमाणे आहे। ज्या पद्धतीनं पत्राचाळ घोटाळ्यातल्या आरोपींना सोडलं नाही, तुम्हाला जेलवारी झाली, अगदी त्याच पद्धतीनं मीरा भाईंदरमध्ये जे सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये चुकीचं काही झालं असेल तर त्यांना सुद्धा जेलवारी होणार आहे। कुणालाही सोडलं जाणार नाही। पत्राचाळीमध्ये ज्यांनी मराठी माणसांना लुटलं, अशांना जेलवारी घडवण्याचं काम सरकारनं केलं होतं। याही प्रकरणामध्ये काही चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जाईल। कुठल्याही बिल्डरला पाठीशी घालायला हे महाविकास आघाडीचं किंवा उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांचं सरकार नाही। मीरा भाईंदर रोड प्रकरणामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे की या प्रकरणामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेईल आणि अशा प्रकारे
जमीन राज्य सरकारची असताना ती कुठल्याही बिल्डरच्या घशामध्ये जाऊ दिला जाणार नाही. सरकारच्या वतीने पूर्णपणे प्रयत्न केले जातील आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई लढू आणि जिंकू. महाराष्ट्र सरकारची 1 इंच जमीन देखील बिल्डरच्या घशामध्ये जाऊ दिली जाणार नाही. ज्या पद्धतीनं पत्राचा घोटाळ्यातल्या दोषींवर कारवाई केली, त्यांना जेलमध्ये टाकलं, अगदी तशाच पद्धतीनं इथं देखील जेलवारी होईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सुप्रीम कोर्टावर, हायकोर्टावर, न्यायालयावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, हा कोर्टाचा अपमान आहे, हे देखील संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे. मेधा सोमय्याच्या अपमान प्रकरणामध्ये संजय राऊतांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला. संजय राऊत यांना मिळालेला दिलासा कोर्टाने योग्य दिला आणि एखाद्या दुसऱ्या प्रकरणामध्ये कोर्टाने चुकीचा निर्णय दिला की संजय राऊत कोर्टाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मेधा सोमय्या प्रकरणात देखील संजय राऊत तुम्ही म्हणताय तसंच काही चिरीमिरी देऊन तुम्ही निकाल घेतला का, हा माझा सवाल आहे. ज्या पद्धतीनं सातत्यानं कोर्टाचा अपमान करता आणि आता एखाद्या प्रकरणामध्ये संजय राऊतांना दिलासा मिळाला, मेधा सोमय्यांच्या प्रकरणामध्ये संजय राऊतांना सत्रालयामध्ये दिलासा मिळाला की मग मात्र कोर्ट योग्य असतं. पण तुमच्या विरोधात एखादा निर्णय दिला की कोर्टावर शंका उपस्थित करता, हा ढोंगीपणा आहे, दुटप्पीपणा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.